ब्लॉग. टिकटिक. धडधडणारं माझं हृदय. एक छोटंसं हृदय आणि प्रेमाने धडधडणारं संपूर्ण आयुष्य. कधीकधी आपल्या आयुष्यातली एखादी जुनी आठवण अचानक मनाच्या दारावर अलगद टकटक करते आणि आपण पुन्हा त्या काळात जाऊन पोहोचतो. आज सकाळी माझ्या मनातही अशीच एक आठवण दाटून आली. 12वीचं वर्ष, बायोलॉजीचा तास आणि माझ्या जर्नलमध्ये मी पेन्सिलने काढलेलं हृदयाचं चित्र. आखीव रेखीव हृदयाचं चित्र. त्या चित्रात हृदयाचे कप्पे होते, रक्तवाहिन्या होत्या, शास्त्रीय नावं होती. सगळं अगदी पुस्तकातल्यासारखं, छापीव. डॉक्टर होण्याचं स्वप्न असल्यामुळे त्या प्रत्येक रेषेत माझं प्रेम उतरलं होतं. 12वी संपली. आयुष्याने वेगळं वळण घेतलं आणि मी इंजिनियर झाले. पण त्या जर्नलमधलं ते हृदय आजही माझ्या आईच्या आठवणीत जिवंत आहे. एकदा ती सहज म्हणाली होती, तुझं हे जर्नल मी आयुष्यभर जपून ठेवणार आहे. यातलं हृदयाचं चित्र तू अगदी आखीव रेखीव काढलं आहेस. मला खूप आवडलं बेटा. त्या क्षणी मला आश्चर्य वाटलं होतं. एका साध्या कागदावर काढलेल्या हृदयाच्या चित्रावर एखादी आई इतकं प्रेम करू शकते? आज वाटतं कदाचित ते फक्त चित्र नव्हतं, त्या चित्रात माझं मन होतं. आणि तेव्हाच एक सुंदर विचार मनात आला. जर एका कागदावर काढलेलं हृदय इतकं सुंदर वाटू शकतं, तर आपल्या छातीत 24 तास धडधडणारं हे जिवंत हृदय किती अद्भुत असेल. मला डॉक्टरांविषयी नेहमीच एक गोडा असा हेवा वाटतो. कारण त्या स्टेथोस्कोप कानाला लावतात आणि रोज असंख्य लोकांच्या हृदयाची धडधड ऐकतात. किती भाग्यवान असतील ते. आपण स्वतःच्या हृदयाची ठोकी किती वेळा ऐकतो. किती वेळा उजवा हात छातीवर ठेवून त्याच्याशी 2 शब्द बोलतो. बहुतेक खूप कमी. पण डॉक्टर दररोज अनेक हृदयांचं संगीत ऐकतात आणि मला वाटतं जगातलं सर्वात प्रामाणिक संगीत ते हृदयाच्या ठोक्याचंच असेल. कारण माणूस कधीकधी शब्दांनी खोटं बोलू शकतो, पण हृदयाची धडधड कधीच खोटं बोलत नाही. ती नेहमी जिवंत असते, निर्मळ असते आणि प्रेमाची भाषा बोलत असते. मला नेहमी वाटतं हृदय म्हणजे फक्त रक्त पंप करणारा अवयव नाही. ते प्रेमाचं घर आहे, विश्वासाचं मंदिर आहे, आपुलकीचं स्पंदन आहे. एक छोटंसं हृदय संपूर्ण शरीरात शुद्ध रक्त पोहोचवत राहतं आणि एक प्रेमळ हृदय संपूर्ण आयुष्यात आशा, धैर्य, विश्वास, माणुसकी पोहोचवत राहतं. कदाचित म्हणूनच आपण म्हणतो मन जिंकलंस. कोणीही असं नाही म्हणत मेंदू जिंकलास. कारण नाती नेहमी हृदयाशी जोडली जातात. आज मला माझ्या या छोट्याशा हृदयाचे मनापासून आभार मानायचे आहेत. प्रिय हृदया, तू जन्मापासून एकदाही सुट्टी घेतली नाहीस रे. दिवस रात्र, आनंद, दुःख, यश, अपयश, प्रत्येक क्षणी न थकता माझ्यासाठी धडधडत राहिलास. तुझ्या प्रत्येक ठोक्यामुळेच मी जग अनुभवते, लोकांवर प्रेम करते, स्वप्न पाहते आणि प्रत्येक नव्या दिवसाचं स्वागत करते. आज मला डॉक्टर होता आलं नाही, पण कदाचित नियतीने मला लोकांच्या हृदयाशी शब्दांमधून संवाद साधण्यासाठी निवडलं. आणि हा विचार मनात आला तेव्हाच माझ्या 12वीच्या जर्नलमधलं पेन्सिलने काढलेलं ते आखीव रेखीव छोटंसं हृदय पुन्हा एकदा माझ्याकडे हसून पाहू लागलं. कधी वेळ मिळाला तर फक्त 1 मिनिट शांत बसा.
उजवा हात छातीवर ठेवा आणि तुमच्या हृदयाचे ठोके ऐकण्याचा प्रयत्न करा. कदाचित तुम्हालाही जाणवेल ते काही बोलत नाही, पण ते प्रत्येक ठोक्यातून एकच संदेश देत असतं. प्रेम करत राहा, जिवंत राहा, मनापासून जगत राहा. कारण या जगात सर्वात सुंदर भाषा शब्दांची नाही, ती धडधडणाऱ्या हृदयाची आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. प्रणाली शिवकमल आव्हाड. तेव्हा चला आज आपण आपल्या हृदयाशी संवाद साधूया. कारण हृदयाची धडधड म्हणजे ब्रह्मांडाने आपल्या आत लिहिलेली सर्वात सुंदर कविता आहे. अहो, पहिला आवाज प्रेमाचा शब्दांचा कधीच नसतो, तो हृदयाच्या धडधडीचा असतो. त्यामुळे आपल्या या प्रेमळ हृदयाला प्रेमळ भावनेने धन्यवाद म्हणूया आणि आपल्या या आयुष्यात प्रेमाचे रंग भरण्यासाठी त्याच्याशी रोज संवाद साधूया. त्याचं हे सुंदर संगीत ऐकूया. धन्यवाद. ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. तुमचा एक प्रतिसाद, एक प्रतिक्रिया पुढचा ब्लॉग लिहिण्यास प्रेरणा देत असते. खूप खूप धन्यवाद.